नमस्कार दोस्तांनो, राणे मास्तरांची शाळा इंग्रजी अभ्यासक्रमातली आजची आपली सेंचुरी 100वी चित्रफित, शेवटची चित्रफित जाता जाता. चला आता बरीच तयारी झाली. आता आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करूया. बोलण्यापूर्वी जरा स्वतःच्या भाषेवर काम करा. म्हणजे थोडीशी पूर्वतयारी करायची. आपण कोणते शब्द वापरणार आहोत, आपली वाक्यरचना कशी असेल, आपले म्हणणे पटवून देताना कोणती उदाहरणे देणार आहोत, बोलताना आपला आवाज आणि देहबोली कशी असेल इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याचं ध्यान ठेवा. विषयाला सोडून बोलू नका, आगळ पागळ बोलू नका. आपण कुठे बोलत आहात हे लक्षात ठेवा. घरी आहात की बाजारात, वाचनालयात की रस्त्यावर, हॉस्पिटलमध्ये की एखाद्या पार्टीमध्ये. मग त्याप्रमाणे आपलं संभाषण आपल्याला ठेवायला लागेल. शक्यतो व्यक्तीच्या जवळ परंतु योग्य ते अंतर ठेवून बोला. कोविडचा काळ चालू आहे. समोरच्या माणसाची बोलताना त्याच्याकडे बघूनच बोला. इकडे तिकडे बघत बोलू नका. खात पीत असताना अजिबात बोलू नका. बोलत असताना उगाचच विनाकारण हातवारे करू नका. बोलताना आपल्या आवाजावर नियंत्रण असू द्या. जास्त हळू किंवा जास्त जोरात बोलू नका. दोन माणसे बोलत असताना मध्ये बोलू नका. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं, बोलण्यापूर्वी स्वतःला फक्त 2 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न आहे, ते बोलणे आत्ताच बोलणे गरजेचे आहे का? दुसरा प्रश्न आहे, त्यासाठी हीच जागा योग्य आहे का? एवढा विचार करायचा आणि मग बोलायला सुरुवात करायची. इंग्रजी जे काय बोलायचं. आता काहीतरी महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. दोस्तांनो, पुन्हा एकदा एकच गोष्ट सांगतो. जे काही तुम्ही शिकत आहात त्याचा सतत वापर करा. तुम्हाला काही शंका असेल तर एखाद्या जाणकार व्यक्तीस विचारा. आपल्या चुका दुरुस्त करून घ्या. सरावाचे महत्त्व समजण्यासाठी मी तुम्हाला माझ्या लाकूड तोड्याची गोष्ट सांगतो, ऐका. हा तो तुमचा 3 कुऱ्हाडीवाला लाकूड तोडा नाही आहे. हा आहे एका कुऱ्हाडीवाला लाकूड तोडा, माझा लाकूड तोडा. एका गावामध्ये एक गरीब लाकूड तोड्या आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता. तो कामासाठी सतत इकडे तिकडे भटकत असे. एके दिवशी त्याला एका कंत्राटदाराकडे जंगलात झाडे तोडण्याचं काम मिळालं. एक झाड तोडलं की 1 रुपया मजुरी मिळणार. माझा लाकूड तोडा एकदम खुश झाला. तो कामाला लागला. मन लावून काम केलं. पहिल्या दिवशी झाडे तोडली 25. रोज 25 रुपये घेऊन घराची वाट चालताना तो सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होता. यातून बायका मुलांसाठी नवीन कपडे आणायचे आहेत, आईसाठी औषध आणायचं आहे, माझ्या कुटुंबियांना सगळ्यांना सुखात ठेवायचं आहे, अशी स्वप्ने रंगवत तो रात्री झोपे गेला. दुसऱ्या दिवशी अगदी सगळ्यांच्या अगोदर कामाला लागला. मर मेहनत केली. संध्याकाळी झाडे तोडून झाली 22. काही हरकत नाही. तिसऱ्या दिवशी त्याने जेवणाची सुट्टी पण घेतली नाही. झाडे तोडून झाली 19. तो विचार करू लागला, मी तर रोज मेहनत जास्त करतो, अजिबात वेळ वाया घालवत नाही, मग दिवसेंदिवस झाडे का बरं कमी तोडून होतात? संध्याकाळी पैसे घेताना त्याने मुकादमाला विचारलं, असे का बरे होते? मुकादम हुशार होता, अर्थातच आडनाव राणे. तो म्हणाला, अरे राजा, तू मेहनत तर मरमर करतोस, पण मला सांग, तू तुझ्या कुऱ्हाडीला धार कधी लावली होतीस? लाकूड तोडा म्हणाला, आठवत नाही बा, कामामुळे धार लावायला वेळच मिळाला नाही. आता त्याला त्याची चूक कळली. त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या कुऱ्हाडीला धार लावली व झाडे तोडली 28. आता त्याला धार लावण्याचे महत्त्व कळले. मित्रांनो, आपलंही असंच आहे. विद्या किंवा ज्ञान हे आपलं हत्यार आहे. त्याला सतत 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 धार लावली पाहिजे, नाहीतर ते बोचट होणार. तसेच विद्या किंवा ज्ञान ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी दुसऱ्याला दिली तर कमी होत नाही, वाढतच जाते. आता म्हणा, इंग्रजांच्या नावानं चांग बल आणि लागा कामाला. काही अडचण आली तर देवबाप्पा आहेच मदत करायला. तो कधी कोणाच्या रूपात कसा येईल ते सांगता येत नाही. आता देवबाप्पाची आठवण झाली. त्याची एक छोटीशी गोष्ट आहे का. एकदा एका वयस्क भक्ताच्या स्वप्नात देव आला. तो म्हणाला, भक्ता थांब, तुला मी तुझ्या आयुष्याचा सगळा इतिहास दाखवतो. स्वप्नात तो पुढे पुढे चाललाय. बाजूला त्याच्या गत आयुष्यातील घटना एका मागोमागे एक पुढे सरकत होत्या. त्याला जीवनपटावर कधी 4 तर कधी 2 पावलांचे ठसे दिसत होते. त्याच्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा तो कठीण प्रसंगाचा सामना करत होता तेव्हा त्याला फक्त 2 पावले दिसायची.
पण आनंदाच्या क्षणी 4 पावले. त्याने देवाला विचारलं, माझ्या कठीण प्रसंगी 2 पावले. देवा, मला तुम्ही कठीण प्रसंगात एकटं का सोडलं? देव म्हणाला, अरे राजा, तसं नाही, तुझ्या लक्षात आलं नाही. तुझ्या कठीण प्रसंगी मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतलं होतं. तुला जी 2 पावलं दिसतात ती माझी आहेत, तुझी नाही. म्हणून म्हणतो दोस्तांनो, कधीही ॲस्युम, ASSUME, ॲस्युम करू नका, गृहीत धरू नका. कारण ॲस्युम या शब्दाची आपण फोड केली तर ASS मी अशी फोड करता येईल. ASS म्हणजे गाढव. जेव्हा तुम्ही आणि मी आपल्यासोबत गाढव येईल तेव्हा परिणाम गाढवासारखाच होणार. म्हणून समोरच्याचे बोलणे नीट ऐका, मग निर्णय घ्या. समोरच्याला म्हणजे अननस द्यायचा आहे असा गैरसमज करून घेऊ नका. कदाचित त्याने तुमच्यासाठी म्हणजे अमृत आणले असेल. जाता जाता माझे काका कैलासवासी दत्तात्रय तुकाराम राणे यांनी सांगितलेल्या स्वामी विवेकानंदांच्या 2 गोष्टी, छोट्या गोष्टी आहेत, आपणास सांगाव्याशा वाटतात. स्वामी 8 वर्षाचे असताना जंगलात फिरायला गेले. एकटा मुलगा बघून गंमत म्हणून एक वानर त्याच्या पाठी लागला आणि त्या वानराचं बघून आणखी 4-5 वानर पाठी लागले. स्वामी घाबरून पुढे पुढे पळू लागले. खूप घाबरले होते. एका साधू महाराजांनी लांबून ते पाहिलं आणि त्या मुलाला जोरात ओरडून सांगितलं, अरे बाळा, जाऊ नकोस, मागे वळून उभा राहा. त्यानं मागे वळून उभा राहा म्हटल्यावर स्वामींनी तसं केलं. सगळे वानर पळून गेले. स्वामी म्हणाले, वयाच्या 8व्या वर्षी शिकलो, संकटांना पाठ दाखवू नका, तर संकटाचा सामना करा, संकटे आपोआप पळून जातात. दुसरं एक माझ्या काकांनी सांगितलं. वन्स स्वामी विवेकानंद वॉज आस्क्ड, व्हॉट इज द मीनिंग ऑफ लाईफ? ही रिप्लायड, लाईफ इटसेल्फ हॅज नो मीनिंग, इट्स अन ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट अ मीनिंग, सो लेट्स मेक आवर लाईव्स मीनिंगफुल. ह्या 2 छोट्या गोष्टी आपल्याला जीवन कसं जगायचं, कशासाठी जगायचं हे शिकवतात. प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं की माझ्या वर्गातील सर्वच्या सर्व मुलं उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण व्हावे. शिक्षक वर्गात जेवढ्या तळमळीने बोर्डात येणाऱ्या मुलाला शिकवतात, तेवढ्याच तळमळीने काटावर पास येणाऱ्या मुलालाही शिकवतात. अर्थात तुमची मेहनत आणि ध्येय गाठण्याची तळमळ पण तेवढीच महत्त्वाची आहे. सराव करण्यासाठी रोज या अभ्यासातील 5 शब्द निवडा, फक्त 5 शब्द निवडा. त्याचा अर्थ आणि उच्चार नीट समजून घ्या. प्रत्येकी 5 छोटी वाक्य बनवा. त्यांचा वेगवेगळ्या काळात वापर करा. हळूहळू तुम्ही चांगले इंग्रजी बोलू लागाल. मग असेच 5 अपरिचित शब्द निवडा व पुन्हा तेच करा. हळूहळू सगळं जमून येईल. आज दत्तू राणे गुरुजी यांचा पुतण्या तुम्हाला सांगतोय, आयुष्यात कोणतेही कार्यक्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रात शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न घेऊन कामाला लागा. आणि त्या क्षेत्रात शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न घेऊन कामाला लागा. नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायाला प्राधान्य द्या. नोकरी करणारे नको तर नोकरी देणारे व्हा. नोकरी करून आपण फक्त एका कुटुंबाची जबाबदारी पेलत असतो, पण नोकऱ्या देऊन आपण अनेक कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत असतो. सर्वसाधारणपणे मराठी माणूस अभिमानाने सांगत असतो की आमची इतरत्र कुठेही दुसरी शाखा नाही. परंतु मित्रांनो, आता मराठी माणूस बदलतोय. भागीरथी हे माझ्या वडिलांच्या आईचे नाव. कैलासवासी भागीरथी तुकाराम राणे ही माझी पितामही, म्हणून माझी पहिली शाळा भागीरथी विद्यालय आजिवली. माझे दुसरे प्रेरणास्थान म्हणजे माझे मामा आप्पाजी मास्तर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील एक नामवंत शिक्षक कैलासवासी आप्पाजी श्रीपत राणे. जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक ते मुख्याध्यापकाचा जीवन प्रवास. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून पुढील अभ्यासक्रमासाठी आपल्या भेटीला माझी दुसरी शाळा घेऊन येण्याचा मानस आहे. कैलासवासी सरस्वती श्रीपत राणे ही माझी मातामही, म्हणून माझी दुसरी शाळा सरस्वती विद्यालय बापर्डे. प्लीज डू रिमेंबर, हिअर ॲट दिस स्कूल वी ऑल मस्ट स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट कॅनॉट बी फर्दर इम्प्रूव्ह. दुसरं वाक्य बघा. If you do not like any rule or any policy, then just follow that. Go on the top and change it. मित्रांनो, ही दोन्ही वाक्य माझे थायलंडमधील बॉस मिस्टर योंग खोर आणि मिस्टर मायकेल ते यांची आहेत. मागची पिढी पुढच्या पिढीला ज्ञान देत नाही तर अनुभव देत असते.
ज्ञानाने आजची पिढी आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहे, तर मागची पिढी अनुभव देत असते. हे लक्षात ठेवून पुढे चालत राहा. रेडी, स्टेडी, गो. शुभम भवतु. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला जर राणे मास्तरांची शाळा आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.